2026च्या पुरवणी मागण्या अन्न नागरी पुरवठा नियोजन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक आरोग्य विभाग याच्या संदर्भातल्या सार्वजनिक आरोग्य विषयाच्या संदर्भातली बाब क्रमांक 124 या अनुषंगानं आज आपल्या राज्यामध्ये अंशकालीन स्त्री परिचारिका आहेत. प्रत्येक उपकेंद्रावरती अंशकालीन स्त्री परिचारिका काम करतात. ते अंशकालीन नाही तर पूर्ण वेळ काम करतात आणि मला वाटतं की त्यांची सातत्याने मागणी आहे की त्यांना 1 मार्च 2019 पासून त्यांचं मानधन 3000 केलं आहे. पूर्वी स्त्री परिचारिकांना मानधन 96 साली 500 रुपये मिळत होतं. 2003ला त्यांच्या मानधनामध्ये दरमहा 100 रुपयाची वाढ केली. 2008 पासून त्यांच्या मानधनामध्ये 300 रुपये वाढ झाली आणि मला वाटते आज 1 मार्च 2019 पासून त्यांचं मानधन हे 3000 रुपये करण्यात आले. प्रत्येक उपकेंद्रावरती या अंशकालीन स्त्री परिचारक आहेत. यांचं मानधन वाढवायच्या संदर्भात आरोग्यमंत्र्यांच्याकडे एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हे मानधन 3000वरून 6000 करण्यासंदर्भातला विषय कॅबिनेटला ठेवावा अशा पद्धतीनं सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी या ठिकाणी सुचवलेलं आहे. आज अनेक संघटनेतल्या या अंशकालीन स्त्री परिचारिकांना सगळ्यांना निवेदन दिलं आहे. मला वाटते 3000 मानधन म्हणजे अतिशय कमी आहे आणि मला वाटतं या पूर्ण वेळ या उपकेंद्रामध्ये काम करत असतात. मला वाटतं की बाब क्रमांक 124 जसं कंत्राटी मानधनानं 32 कोटी रुपयाची अतिरिक्त निधीची मागणी आहे. मी आपणाला याद्वारे सूचित करतो की आपण या ठिकाणी कॅबिनेटला हा विषय ठेवण्यासाठी संदर्भात सूचना करावी आणि त्यांचं मानधन वाढवण्यात यावं. अनेक आपल्याला आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल अनेक ठिकाणी उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालेले आहेत. परंतु शासनाचा निर्णय झाला आहे की जुनी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बिल्डिंग पहिल्या दुरुस्त करा, निधी नसल्यामुळं, आणि नवीनला निधी नंतर देणार आहे. माझ्या मतदारसंघामध्ये भुये येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे की ते पूर्ण एका गॅरेजमध्ये आता चालू आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीची ओपीडी आहे. चांगल्या पद्धतीची तिथं ओपीडी असल्यामुळं आज येणारे पेशंट हे तिथल्या एका पत्र्याच्या गॅरेजमध्ये त्या ठिकाणी ओपीडी भरते. मला वाटते या मागणीद्वारे मी मागणी करतो की भुये प्राथमिक आरोग्य केंद्राला 6 कोटीचं बजेट हा प्रस्ताव आपण आरोग्यमंत्र्यांच्याकडे आलेला आहे. तो येणाऱ्या या आर्थिक वर्षाच्या पुढच्या बजेटमध्ये त्या ठिकाणी घ्यावा अशा संदर्भातली मी सूचना करतोय. त्याचबरोबर नियोजन विभागातून आज आपल्याला मी या मागणीद्वारे सूचित करतो की राज्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर की मुख्यमंत्री सडक योजनेची लांबी जी आहे, इतर जिल्हा मार्ग असेल ग्रामीण मार्ग असेल तरी लवकरात लवकर द्यावी. अध्यक्ष महोदय, आपण गेल्या वर्षी आमदार होता, गेल्या वर्षी आम्ही काही लोक आमदार नव्हतो, त्याच्या अगोदर होतो. तो जे गेल्या वर्षी आमदार होते त्यांना अनेक वेळा अनेक प्रकारचा निधी वेगवेगळ्या युनिट वेगवेगळ्या ह्याच्यामधून मिळाला. परंतु निश्चित पद्धतीनं आमच्या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये वेगवेगळे फंड्स कुठल्याही खात्यातून आलेले नाहीत. माझी याद्वारे मागणी आहे की नियोजन विभागानं ज्या मतदारसंघामध्ये आमचा दुर्गम भाग आहे, कोल्हापूर जिल्ह्यातला पावसाळी भाग आहे, करवीर तालुक्यामध्ये, गगनबावडा तालुक्या आणि पन्हाळा तालुक्यामध्ये ग्रामा आणि इजिमाची लांबी मी नियोजन विभागाकडे दिलेली आहे आणि मला वाटते मुख्यमंत्री सडक योजनेची किमान 100 किलोमीटरची लांबी आम्हाला दिली तरच त्यामुळं आपल्याला गावामध्ये सुखकर प्रवास आम्हाला होऊ शकतो. आज रस्त्याला एवढे खड्डे पडलेत, खड्डे मुजवायला पैसे नाहीत. एखादाचा अपघात झाला तर तो अपघात झाल्यानंतर उठल्यानंतर पहिली शिवी कुणाला येत असेल तर ते मी देत नाही अध्यक्ष महोदय. ती पहिल्या त्या जो कोण लोकप्रतिनिधी आमदार आहे त्याच्या नावानं पहिली शिवी. आज मला एवढंच नियोजन विभागाकडे मागणं आहे की प्रत्येकाच्या मतदारसंघामधील ग्रामा इजिमाची लांबी, खराब लांबी आम्ही दिलेली आहे, ती लांबी घेऊन किमान 100 किलोमीटरची लांबी या ठिकाणी मुख्यमंत्री सडक योजनेमधून आपल्या मतदारसंघामध्ये देण्यासाठी मी मागणी करतोय. त्याचबरोबर आपणाला कल्पना की प्रजिमा आणि राज्यमार्ग इथं आज सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री पण आहेत. मी नियोजन विभागाकडे आज मागणी करतोय, त्यांच्याकडे मी तो प्रस्ताव दिला आहे
आमच्या मतदारसंघामधल्या स्टेट हायवेची लांबी आणि प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी मी संपूर्ण काढून 3 वर्षाचा प्लॅन दिला आहे. आता 4.5 वर्ष राहिली. या 3 वर्षाच्या प्लॅनमध्ये जर आम्हाला रस्त्याच्या दोन्ही किलोमीटरच्या लांबी दिल्या तर निश्चित पद्धतीनं आमच्या भागामधील रस्त्याची जी दुर्दशा झाली त्याच्यापासून आम्हाला सुखकर प्रवास करायचा असेल, नागरिकांना सुखकर प्रवास करत असताना अपघात न होता प्रवास करायचा असेल तर निश्चितपणे नियोजन विभागाकडून आम्ही यादी दिली. सार्वजनिक मंत्र्यांच्याकडं ती यादी आल्यानंतर बांधकाम मंत्र्यांनी ती आमची मंजूर करावी. दुसरा एक विषय आहे की पंतप्रधान सडक योजनेमध्ये महाराष्ट्राची आता कनेक्टिव्हिटी झालेली आहे. अशा पद्धतीचं केंद्र सरकारनं सूचित केलं आहे. मला वाटते महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ग्रामजीवाची अजून कनेक्टिव्हिटी पूर्ण नाही आहे. त्यामुळं पंतप्रधान सडक योजनेमधील आता जो टप्पा आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातला काही भाग घेतला आणि काही भाग संपूर्ण भाग वगळला गेलेला आहे. माझी आपणाद्वारे मागणी आहे की नियोजन विभागानं पंतप्रधान सडक योजनेमध्ये महाराष्ट्राला परत जो आता टप्पा येणार आहे पंतप्रधान सडक योजनेचा त्याच्यामध्ये महाराष्ट्राला अधिकाधिक किलोमीटर लांबी मिळावी यासाठी निश्चित पद्धतीनं नियोजन विभागानं त्यासाठी प्रयत्न करावेत. तिसरा विषय आहे अन्न आणि पुरवठा नागरी विभागाला माझं एवढीच मागणी आहे. बाब क्रमांक 1च आहे त्याच्यामध्ये, त्याच्या बाब क्रमांक सोडली तर मला एक मागणी आहे की आता आपल्याकडं लोकसंख्या वाढलेली आहे आणि आपल्याला जो अन्न सुरक्षा कायद्याखाली आपल्याला जे धान्य लोकांना मिळतंय ते आता इष्टांक नसल्यामुळे अनेक लोकांना मिळत नाही आहे आणि हा इष्टांक वाढवून घ्यायला लागेल. अनेक लोकांना आज दारिद्र्यरेषेच्या खालचे असेल, पिवळं कार्ड असेल, अनेक लोकांना धान्य मिळत नाही आणि कारणं सांगितले जातात नवीन कार्ड मिळालं तर इष्टांक नाही आहे. मला माझी याद्वारे मागणी आहे की या ठिकाणी अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं या ठिकाणी ही सर्वे करून या ठिकाणी सर्वांना हे धान्य मिळाल्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला इष्टांक वाढवून द्यावा अशी याद्वारे मी मागणी करतोय. आपण या ठिकाणी मला संधी दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.